आता पाहूया महापालिका निवडणुकांमध्ये काय सुरू आहे स्वबळाचा वाद, त्याचा आढावा घेणाऱ्या टॉप 9 बातम्या। उद्धव ठाकरे बिंडोक राजकारणी, पवार आणि काँग्रेसनं साथ सोडल्यामुळे ठाकरेंकडे दुसरा पर्याय उरला नाही। पालिका स्वबळावर लढण्याच्या ठाकरेंच्या निर्णयावर बावनकुळेंची टीका। ऑलरेडी शरद पवारजी यांनी काँग्रेसने सोडून दिलाय आणि त्यामुळे त्यांना आता दुसरा काही पर्याय नाही, दुसरा काही मार्ग नाही आहे। उद्धव ठाकरेंना साऱ्यांनी सोडलाय। एक दिवस असा येईल की उद्धव ठाकरे हम दो हमारे दो एवढेच राहतील। बावनकुळेंना महसूल मंत्रीपद देणं हा मोठा गुन्हा। 600 कोटींचा भूखंड 1 रुपयात घेणाऱ्या बावनकुळेंना फडणवीसांनी ताबडतोब अटक करावी। ठाकरेंवरील टीकेनंतर संजय राऊत आक्रमक। हे जे कोणी सद्गृष्ट आहेत बावनकुळे, हे तेच ना ज्यांनी 600 कोटीचा भूखंड 1 रुपयाला घेतला आणि महाराष्ट्र लुटला, हेच ते गृहस्थ ना। स्वबळाच्या संकेतानंतर ठाकरेंचे जिल्हा प्रमुखांना मार्गदर्शन। ज्यांना जायचं त्यांनी जा, मी पक्ष पुढे घेऊन जाण्यास सक्षम। उद्धव ठाकरेंनी जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत मांडली भूमिका। उद्धव ठाकरेंचे महापालिका निवडणुकीसाठी स्वबळाचे सुतोवाच। खात्री पटेल तेव्हा स्वबळाचं सांगतो, मात्र मनपा निवडणुकीत सूड उगवाच, उद्धव ठाकरे यांचं कार्यकर्त्यांना आवाहन। पालिका निवडणुकीत स्वबळावर लढण्याचं ठाकरेंचं मत, मात्र ठाकरे टोकाची भूमिका घेतील असं वाटत नाही। उद्धव ठाकरेंच्या भूमिकेवर शरद पवारांची प्रतिक्रिया। सांगितलं तसं त्यांचं मत आहे, पण त्याच्यासाठी एकदम टोकाची भूमिका त्यांच्याकडून घेतली नाही असं मला वाटत नाही। उद्धव ठाकरेंनी पालिकेत स्वबळाची भूमिका घेतली असेल तर स्वागत। पालिका स्वबळावर लढण्याच्या ठाकरेंच्या निर्णयावर पटोलेंची प्रतिक्रिया। जे सर्व आहे उद्धव साहेब आणि ते सांगत असतील तर त्यांच्यामुळे आता त्यांनी निर्णय घेतला असेल तर त्याचं स्वागतच करावं लागतं। आघाडी टिकवण्यासाठी आमचे प्रयत्न, मात्र ठाकरेंनी स्वबळाची भूमिका स्वीकारली असेल तर काही करू शकत नाही। काँग्रेस हायकमांड सोबत चर्चा करून निर्णय घेऊ, विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया। ते वारंवार होत आहे, शेवट आपण आनंदच म्हटलं पाहिजे। आम्ही आमचे प्रयत्न करू, आघाडी असावी, आघाडी टिकावी, आघाडीने एकत्र यावं, पण त्यांनी जर भूमिका स्वीकारली असेल तर त्याला कुठला इलाज आहे। उद्धव ठाकरेंच्या बाहूत बळ राहिलंय का? ते राजकीय दृष्ट्या हतबल झाले। त्यांनी स्वबळाची भाषा करणं हे हास्यास्पद। त्यांना येत्या निवडणुकीत कळेल। प्रवीण दरेकरांचा ठाकरेंवर निशाणा। हतबल झालेले उद्धव ठाकरे आपण बघतोय। निवडणुकीत झालेल्या पराभवानं आत्मविश्वास गेलाय।